आम्ही हा व्यवसाय करतो, त्यामुळं हा व्यवसाय कसा करावा, काय लागतं आहे याबद्दल बऱ्याच प्रमाणामध्ये आम्हाला माहिती आहे. परंतु आता परंपरागत पद्धतीमध्ये आम्हाला थोडाफार बदल करावा लागतील. थोडासा शास्त्रीय दृष्टिकोन आम्हाला अंगीकारावा लागेल. कारण गरज यासाठी आहे, कारण आमच्याकडे संसाधनं जे आहेत, ज्या काही गोष्टी आम्हाला या पशुपालनासाठी लागणार होत्या, जागा असेल, चांगल्या वंशावळीची जनावरं असतील, चारा असेल, पाणी असेल आणि नैसर्गिक पर्जन्यमान असेल, या सगळ्या गोष्टी दुरापास्त होत चाललेल्या आहेत. आम्ही शेतीला जोडधंदा म्हणून हा व्यवसाय करायचा विचार करतो आहे, परंतु शेतीमधल्या अडचणी पाहतासुद्धा आम्हाला असं वाटतं की या व्यवसाय आता आम्हाला कसं करता येईल. आणि केवळ भावनेच्या आहारी न जाता माझ्याकडे 10 जनावरं आहेत, माझ्याकडे 5 जनावरं आहेत, यापेक्षा थोडासा आम्हाला व्यावहारिक दृष्टिकोन या पशुपालनासंबंधी ठेवणं आवश्यक आहे. जसं माझ्या अगोदरच्या काही वक्त्यांनी सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला रेकॉर्ड ठेवणं फार आवश्यक आहे, चांगल्या वंशावळीची जनावरं असणं आवश्यक आहे. त्यासोबतच आमच्याकडे केवळ चांगल्या वंशावळीची जनावरं असून भागणार नाही, कारण त्या चांगल्या वंशावळीच्या जनावराला लागणारा जो काही कच्चा मालाचा पुरवठा आहे, हा कच्चा मालाचा पुरवठा म्हणजे काय नेमकं, हा कच्चा मालाचा पुरवठा म्हणजे त्यांचा आहार आहे. जे उत्पादन आम्हाला या जनावरांकडून अपेक्षित आहे ते उत्पादन आहे दुधाच्या स्वरूपामध्ये, ते उत्पादन आहे वासराच्या स्वरूपामध्ये, ते उत्पादन आहे आम्हाला लागणारा जे बुलक पॉवर ज्याला म्हणतो आम्हाला शेती कामासाठी जी बैलं पाहिजेत, ते उत्पादन आम्हाला अपेक्षित आहे. हे उत्पादन आम्हाला चांगल्या प्रकारे मिळतं यावं यासाठी आम्हाला यांच्या आहाराबद्दल चांगला विचार करणं आवश्यक आहे. कारण या व्यवसायाच्या जवळपास 60% खर्च हा केवळ त्याच्या आहारावर होत असतो. आणि ज्या व्यवसायामध्ये 60% खर्च जर केवळ आहारावर होत असेल तर एक सुजान किंवा एक कमर्शियल अँगल असलेला एक पशुपालक म्हणून आम्हाला निश्चित वाटतं की नाही, या गोष्टीकडे मला सर्वात जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. माझ्याकडचे जनावर आहे, अगोदर जुन्या काळामध्ये आम्ही पाहतो की जुने जी आमच्याकडे संसाधनं ज्या गोष्टी उपलब्ध होत्या, अशा प्रकारचा कळप असेल, चांगलं हिरवं कुरण जर चालायला असेल, काय मजा आहे. पशुपालनाची मजा खरी यामध्ये होती. आता आम्हाला विचार करायची गरज यामुळे निर्माण झाली की आमच्याकडे असं दृश्य नाही, असं चित्र नाही, हिरवं गवत नाही, अशा वंशावळीची जनावरं नाही किंवा इतका फॉलो वेळही आमच्याकडे नाही. आम्हाला हा पशुपालनाचा व्यवसाय आता थोड्याशा वेगळ्या अँगलने करायचा आहे. अशा प्रकारचा नैसर्गिक आहार जनावराला मिळेल, ज्यामुळे थोडाफार व्यायामही मिळेल, चांगल्या प्रकारचा चारा मिळेल आणि जनावरसुद्धा हेल्दी राहील. मुक्त गोठा पद्धती म्हणजे काय, याच्यापेक्षा मुक्त काय असू शकतो हो. हे सुंदर चित्र अशा प्रकारचं आहे, पण हे चित्र आता दुरापास्त होत चाललं आहे. आम्ही आता बंदिस्त करत चाललो आहे, त्याला गोठ्यामध्ये आम्ही बांधत चाललो आहे. मग गोठ्यामध्ये बांधल्यानंतर जनावराला काही चॉईस आहे का, काय खायचं जनावराला थोडी ठरवता येणार आहे. आम्ही जे देणार ते जनावरांनी खायचं आहे आणि हे खाल्ल्यानंतर चांगलं उत्पादन द्यायचं आहे. आमच्याकडे जे आहे आम्ही तेच देणार. आमच्याकडे काय आहे, ज्वारी काढून टाकली, बाकी उरलेला कडबा आहे जनावराला देतोय, धान काढून टाकलं तणीस आहे जनावराला देतो, गहू काढून टाकले उरलं देतोय, तेल काढून टाकलं तेलबियातली पेंड किंवा ढेप जी आहे ती जनावराला देतोय. म्हणजे सगळं असणारा निकृष्ट माल जो आहे, निकृष्ट दुय्यम पदार्थ जे आहेत, जे आमच्याही कुठल्या कामाचे नाही, कुठल्या शेतीच्याही कामाचे नाहीत, अशा प्रकारचे दुय्यम पदार्थ आम्ही जनावराला देतो आहोत. आणि अपेक्षा आहे आम्हाला त्यांच्याकडून चांगल्या उत्पादनाची. काही हरकत नाही, ज्यावेळेस आमच्याकडे परिस्थिती अशी असेल की आम्हाला फार काही आमच्याकडे उपलब्ध नसेल, त्यावेळेस आमच्याकडे जे जे काही उपलब्ध आहे त्याचा आम्हाला चांगला विचार या ठिकाणी करावा लागेल, त्याचा आपल्याला चांगला वापर या ठिकाणी करावा लागेल. तरच या व्यवसायाचं अर्थशास्त्र बसू शकणार आहे, तरच हा व्यवसाय फायदेशीर होणार आहे. आणि जर आहार हा महत्त्वाचा घटक असेल, 70% जर होत असेल, तर याचा यापासून आपल्याला शरीरापासून फायदा काय होणार आहे. जनावराचं पोषण चांगलं व्हायला पाहिजे. जनावराचं पोषण चांगलं होत असेल तर त्याचं आरोग्य चांगलं असेल, आरोग्य चांगलं असेल तर प्रजोत्पादन चांगलं असेल, वासरू मिळेल, हीट चांगली होईल, माजावर चांगला येईल, स्पष्ट माज दिसेल, फळवून घेतला जाईल, 1 किंवा 2 जास्तीत जास्त याच्यामध्ये जनावर फळलं जाईल, वासरू मिळेल, वासरू मिळालं म्हणजे दूध मिळेल, परत हे चक्र सुरू राहणार आहे. आणि असं जर चक्र ज्या शेतकऱ्यांकडे खरोखर सुरू राहत असेल, ते चित्र फार वेगळं आहे. तो पशुपालक कधी निराश होणार नाही. आणि म्हणूनच म्हणतं की या व्यवसायासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला लागत आहेत, ह्या गोष्टींसाठी आपण ज्यावेळेस विचार करतो की आमच्याकडे जो कच्चा मालाचा पुरवठा आहे, शेतीला आम्ही जोडधंदा म्हणून याला विचार करतो, कारण शेतीमधून आमच्यासाठी एक फार महत्त्वाचा घटक या ठिकाणी तयार होतो आहे, तो म्हणजे चारा. हा चारा आम्हाला जनावरांसाठी ज्यावेळेस आम्ही तयार करतो आहोत, त्यावेळेस या चाऱ्यामधून आम्हाला जनावराला काय द्यायचं काय आहे. पोषण जे मी म्हटलं की चांगलं पोषण असलं पाहिजे जनावराचं, तर चांगलं राहील. पोषण म्हणजे काय आहे, शरीराला काय काय लागतं, सगळ्या गोष्टी लागतात. आम्ही फक्त पाहतो की चारा देतो किंवा आम्ही अन्न खातोय. आमच्या अन्नामध्ये आणि जनावराला आम्ही जे आहार देतो त्याच्यामध्ये बराचसा फरक आहे.
आम्हाला ज्या ज्या काही गोष्टी लागतात घटक म्हणून, जी ऊर्जा असेल, प्रत्येक गोष्टीसाठी आम्हाला ऊर्जा लागते, प्रथिने लागतात, फॅट्स लागतात, स्निग्ध पदार्थ लागतात, खनिजे लागतात, जीवनसत्व आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाणी आहे. अहो बाकी खाद्याचा सोळा कधी कधी आम्ही पाण्याच्या बाबतीतसुद्धा कंजूशी करतो. पाहिजे तेवढं पाणीसुद्धा जनावराला पाजत नाही. दुधामध्ये काय आहे, 85-90% पाणी आहे. त्या दुधाच्या निर्मितीसाठी पाणी तर लागेल. आम्ही एक बकेट जनावराला पाणी दिल्यानंतर किंवा काम होणार आहे काय? ॲम्पल ॲडलिब अमाऊंटमध्ये जेवढं जनावराला प्यायचं वाटेल तेवढं पाणी पिऊ द्या. जनावर कधी जास्त पाणी पिणार नाही. तेवढी पाणी जर आम्ही जनावराला पाजलं तरीसुद्धा उत्पादनामध्ये आम्हाला फरक दिसू शकेल. एवढी छोटी बिनखर्चाची गोष्ट जर आम्ही करू शकलो तरी मला वाटते या व्यवसायाला आपण थोडासा हातभार लावल्यासारखं होईल. हे सर्व प्रकारचे शरीर जे आपल्याला जनावराला जे द्यायचे आहेत घटक, हे सगळे आपण त्यातून देत आहेत. आणि हे देण्यासाठी आपल्याकडे जे काही अवेलेबल आहे, ज्या काही गोष्टी आमच्याकडे उपलब्ध आहेत, त्या गोष्टी म्हणजे जनावरांचा चारा. आताच आपण सांगितलं की याप्रमाणे पाणी लागेल, कर्बोदके लागतील, पण जे आम्हाला लागतं, जे माणसाला लागतं ते आपल्याला जनावरांना द्यायचं आहे. आणि ते देताना कशातून द्यायचं आहे आम्हाला? ते द्यायचं आहे आम्हाला एक तर वाळलेल्या चाऱ्यातून. मग त्या वाळलेल्या चाऱ्याची प्रत चांगली आहे किंवा नाही, आम्ही जो चारा देतो आहे तो फार कसदार नसेल पण तरी स्वच्छ तरी किमान आहे की नाही, की त्यासोबत आम्ही बाकी गोष्टी टाकतो आहेत, कचरा असेल, धूळ असेल, या गोष्टीत आम्ही कधी चौकशी केली काय? दुसरा असेल हिरवा चारा. हिरवा चारा जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर फार चांगली गोष्ट आहे. हिरवा चारा द्यायला पाहिजे. बरेचदा परंतु आमच्याकडे आम्ही असं पाहतो की हिरवा चारा आमच्याकडे उपलब्ध नसते, कारण आमच्याकडे इरिगेशनच्या फॅसिलिटीज कमी आहेत. आणि तिसरं असते आम्ही काय देतो की जनावराला ढेप देतो आहे, किंवा ज्याला पेंड म्हणतो तेलबियाचे पेंड. म्हणजे जनावराला आम्ही ढेप केव्हा देतो? ज्यावेळेस जनावर उत्पादनात असेल तर. जनावर जर मला काही फायदा मिळून देत असेल तर त्याला ढेप मिळेल. ज्यावेळेस भाकड असेल त्या काळात आम्ही ढेपसुद्धा जनावराला देत नाही. केवळ वाळलेला चारा यावर त्या जनावरांनी आपली निगा करायची आहे. वाळलेला चारा दिल्यानंतर काय मिळणार आहे जनावराला? कितपत त्याला शरीराला पोषण मिळणार आहे? आणि काय होणार की अशा पिरियडमध्ये आपल्याला वाटतं की जनावर आता भाकड काळ आहे, जनावर त्यावेळेस भाकड काळ केव्हाच नव्हतं, त्याची कुठली तरी प्रक्रिया एक सुरू असते. एक लहान छोटीशी गोष्ट काय की समजा वासरू असेल, वासरू वाढत आहे, वासराचं गोरं झालं, मोठं झालं, त्यावेळेस त्याची आता प्रजोत्पादन क्षम होण्याची, काही लैंगिक दृष्ट्या परिपूर्ण होण्याची प्रक्रिया सुरू असते. या सगळ्या गोष्टी काहीतरी लागत असतील, त्याशिवाय थोडी परिपूर्णता होणार आहे. आम्हाला वाटतं की गाय लवकर माझ्यावर यायला पाहिजे, म्हणजे ती फळू शकेल, आम्हाला उत्पादन लवकर सुरू होऊ शकेल. कधी होईल हे सगळं? त्यांचा आहार चांगला असेल तर. आम्ही जर विचार केला की काही वासरू देत नाही, दूध देत नाही आहे, काय द्यायचं याला? अशा प्रकारे ती वाळ खुंटत जाईल आणि आमच्याकडे 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष जनावर असंच राहील. आणि आमच्या जनावराच्या दवाखान्याच्या फेऱ्या सुरू राहतील की गाय फळली नाही, 3 वेळा झालं आहे. अशा वेळेस आम्हाला यातून द्यायचं असते. आणि ही सुद्धा खुराक आम्ही फक्त ज्यावेळेस असते त्यावेळेस, परंतु खुराक म्हणजे फक्त ढेप नाही. खुराक म्हटलं म्हणजे बऱ्याचशा गोष्टीचे आम्ही चारा जो देतो आहे, हा आत्ता आपण जसं बोललो की चारा आमच्याकडे काय आहे असं चित्रसुद्धा आम्ही पाहतो कधी कधी. ही ॲनिमल हजबंड्री आम्हाला अपेक्षित नाही. अशा प्रकारची ॲनिमल हजबंड्री अपेक्षित नाही, कारण याला म्हणतात झिरो इन्व्हेस्टमेंट ॲनिमल हजबंड्री. कमी पैशामध्ये म्हणजे 0 रुपयामध्ये पशुपालन केलेला हा प्रकार असते. सकाळी सोडून द्यायचं, दूध काढत सोडून द्यायचं, संध्याकाळी आणायचं, दूध काढायचं, परत सोडून द्यायचं. अशा प्रकारचं उत्पादन आम्हाला अपेक्षित नाही. आम्हाला चांगलं चित्र पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी जर आम्हाला द्यायच्या असतील तर जसं जनावराला प्रथिने आवश्यक आहे, जनावराच्या शरीरामध्ये फॅट आवश्यक आहे, जनावराच्या शरीरामध्ये कर्बोदके आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टींसोबत त्याला क्षार आणि खनिजेसुद्धा आवश्यक आहे, त्याला जीवनसत्वसुद्धा आवश्यक आहे. जे आम्हाला लागतं आहे, कुठल्याही जीवाला जी गोष्ट लागते ना ती जनावराला सुद्धा लागते. पण आम्ही काय करतो? आम्ही वाळलेला चारा देतो, हिरवा चारा देतो, उत्पादनात असेल, गाभण असेल तर त्या काळामध्ये ढेप देतो, फार सुजान असेल, आम्हाला माहिती असेल तर आम्ही कुठल्या तरी प्रकारची खुराक जनावराला देतो किंवा ढेप देतो. मात्र आम्ही क्षार किंवा खनिजे यासारख्या छोट्या छोट्या गोष्टी विसरून जातो. आम्हाला कॅल्शियम लागतं आहे शरीरामध्ये. आम्ही म्हणतो की हाडं मजबूत झाले पाहिजे, त्याला कॅल्शियम लागते, जनावराला लागत नाही. आपल्यापेक्षा जनावराच्या हाडाचं वजन जास्त आहे मित्रांनो. मग एवढं मोठ्या प्रकारचं स्केलिटन किंवा सांगाळा तयार करायचा असेल, त्यामध्ये जर कॅल्शियम नसेल तर कशा प्रकारचा सांगाळा तयार होणार आहे? वासरू जर असेल, वासराच्या आहारामध्ये जर कॅल्शियमचं प्रमाण कमी असेल तर कशा प्रकारचा सांगाळा तयार होणार आहे? वासराचे पाय तिरपे होतील, वाकलेलेच दिसतील आपल्याला, वासराची वाढ व्यवस्थित होणार नाही, शरीराचा कोटसुद्धा ज्याला म्हणतो, चमक म्हणतो, तीसुद्धा रफ दिसेल. फॉस्फरस असेल, फॉस्फरस कमी आहे. हाडं बनायची असेल तर कॅल्शियम लागेल, फॉस्फरसही लागेल. कॅल्शियम फॉस्फरसचं एक प्रमाणसुद्धा लागेल. हे प्रमाण जर नसेल तरीसुद्धा बोन व्यवस्थित तयार होणार नाही. एक तर ते पूर्ण हाड कडक होणार नाही, त्याच्यामध्ये टणकपणा राहणार नाही, वाकेल. किंवा जनावर जर समजा आपलं ॲडल्ट असेल, मोठं झालेलं असेल, वयोवृद्ध झालेलं असेल तर अशामध्ये लवकर फ्रॅक्चर होण्याची शक्यता जास्त आहे. मग या छोट्या छोट्या गोष्टी, कॅल्शियम फॉस्फरससारखं नुसतं सांगून होणार नाही.
मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियम शरीरामध्ये फार महत्त्वाचा रोल प्ले करतो. सोडियम पोटॅशियम सारखे सॉल्ट शरीरामध्ये आहेत. रक्त बनवायसाठी लागणारे आयर्न आहे, कॉपर आहे, झिंक आहे. ह्या गोष्टी शरीरात नसतील तर रक्तातलं प्रमाण आपण पाहिलं तर ते प्रमाण आपल्याला शरीराकडून जर आपल्याला पाहिजे असेल तर हे व्यवस्थित आपल्याला उत्पादन जनावराकडून मिळणार नाही. सर्वसाधारणपणे याच्यामध्ये 2 प्रकार करतात की जे जास्त प्रमाणात लागतात, जसं कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, मॅग्नेशियम असेल, सोडियम आहे, क्लोराईड आहे, सल्फर आहे, हे जास्त प्रमाणात लागतात म्हणून याला मॅक्रो मिनरल म्हणून टाकायचे. किंवा कमी प्रमाणात जे लागतात, कॉपर असेल, झिंक असेल, कोबाल्ट असेल, आयोडीन असेल, हे कमी लागतात. एखादी गोष्ट कमी लागते म्हणून ती कमी महत्त्वाची असं नाही. एखादी गोष्ट जास्त लागते म्हणून जास्त महत्त्वाची आहे असं नाही. घरामध्ये जसं मोठे लोक पाहिजेत, घरात ते वयोवृद्ध माणूस पाहिजे, तसं लहान मुलंही पाहिजेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी क्षाराचं महत्त्व आहे. कॅल्शियम जसं आवश्यक आहे तेवढं कॉपरसुद्धा आवश्यक आहे, तेवढं झिंकसुद्धा तेवढंच आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टीचं प्रमाण साधणं फार आवश्यक आहे. परत मित्रांनो, ह्या सगळे जे खनिजे आहेत, वेगवेगळे खनिजे आपण पाहिले की जास्त प्रमाणात लागणारी, कमी प्रमाणात लागणारी, हे फार महत्त्वाचं कार्य शरीरामध्ये करतात. अगदी थोडक्यात मी सांगायचं या ठिकाणी प्रयत्न केला की कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, फ्लोराईड यासारखे जर असतील, हाडं, दात, स्नायूपेशी, सॉफ्ट टिश्यू जे शरीरामधले असतात, या सगळ्यांसाठी हे लागतं आहे. आम्ही दूध काढण्याची प्रक्रिया म्हणतो, या ठिकाणी कॅल्शियमचा काय संबंध आहे? तिथं कुठं हाडं आहेत, परंतु सॉफ्ट मसल्स जे असतात ना, त्याच्यामधली जी टोनोसिटी असते, त्याच्यामधली लवचिकता असते ना, त्यासाठी कॅल्शियम लागतो. आपल्या शरीरामधलं कॅल्शियम कमी होऊ द्या, आपण म्हणतो पोटऱ्या दुखायला लागल्यात आपल्या. स्नायूमधली जी लवचिकता असते ना, ती कॅल्शियममुळे राहते. अशा प्रकारची लवचिकता या स्नायूपेशीमध्ये सुद्धा कमी होऊ शकते. हाडं ठिसूळ होतील, दात व्यवस्थित बनणार नाहीत. हाडं ठिसूळ असेल, ग्रोथ व्यवस्थित होईल का? नाही होणार. वाढ व्यवस्थित होणार नाही. दात बरोबर नसतील तर अन्न चावल्या जाईल का? चावल्या जाणार नाही तर पचेल का? पचलंच नाही तर जनावराला मिळेल का? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी आपल्याला करता येईल. याशिवाय याला एन्झाईम्स, शरीरामध्ये जी पचन करण्यासाठी जे काही वेगवेगळे द्रव असतात, ज्याला आम्ही विकरे म्हणतो किंवा एन्झाईम्स म्हणतो, आपल्याला माहीत आहे हे एन्झाईम्स आम्हाला लागतात. भूक लागली म्हणजे आम्ही म्हणतो की आता भूक लागली, कारण रसमध्ये निघालेला आहे आणि आता अन्नाचे पचन चांगलं होणार आहे. हे एन्झाईम्स जे असतात याला कार्यान्वित ठेवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी लागतात. तसंच सोडियम असेल, पोटॅशियम असेल, हे द्रव फॉर्ममध्ये आहे, सॉल्ट फॉर्ममध्ये आहे. मग शरीरामधला pH मेंटेन करणे, जे काही शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लुइड्स आहेत, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे द्रव्य पदार्थ आहेत, त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारचा दाब असतो. हा दाब मेंटेन राहायला पाहिजे. आम्हाला जर फिजिओलॉजिकली जर चांगला व्यवस्थित असेल, सुस्थितीत जनावर असायला पाहिजे, तर त्यावरचा दाब हा चांगला व्यवस्थित असला पाहिजे. हा दाब मेंटेन करण्याचं काम सोडियम आणि पोटॅशियम करतात आणि क्लोराईड करतात. प्रत्येक पेशीमधलं असतं. पेशीमधले सुद्धा दाब आहे. म्हणून ह्या गोष्टी एका शेप आणि साईजमध्ये टिकून आहे शरीरामध्ये. लोह असेल, कॉपर असेल, कोबाल्ट असेल, बीटेल जीवनसत्व तयार करायचं, हिमोग्लोबिन शरीरामध्ये तयार करायचं. आम्ही बरेचदा म्हणतो हिमोग्लोबिन कमी झालं, थकवा यायला लागला आहे. आम्हाला जसा हिमोग्लोबिन कमी झाल्यानंतर थकवा येतो, जनावराला सुद्धा तसंच होतं आहे. मग अशा प्रकारचं हिमोग्लोबिन आम्हाला जर तयार करायचं असेल तर जनावराच्या शरीरामध्ये लोह, कॉपर, कोबाल्ट असे असलं पाहिजे. सल्फर, मग एक वक्ते ॲग्रिकल्चरच्या संदर्भामध्ये, पिकाच्या संदर्भामध्ये सल्फरच्या बाबतीत सांगत होते, तशाच प्रकारचं सल्फर अमायनो ॲसिड बनवण्यासाठी लागतं. काही जीवनसत्वामध्ये थायमिनसारखं जीवनसत्व असेल त्यामध्ये सल्फर लागतं. आयोडीन असेल, शरीरातली जी मास्टर ग्लँड आहे, ग्रंथी आहे, ज्याला म्हणतात थायरॉईड ग्लँड आहे. आजकाल या थायरॉईड ग्लँथीचे सगळ्यात जास्त पेशंट्स आम्हाला आज पाहायला भेटतात. कारण ही मास्टर ग्लँड आहे शरीराच्या सर्व प्रकारचं संतुलन ठेवण्याचं काम ही थायरॉईड ग्रंथी करते. आणि या थायरॉईड ग्रंथीसाठी विशिष्ट प्रमाणामध्ये आयोडीन शरीरामध्ये गेलं पाहिजे, तरच आपल्याला यांच्याकडून परफॉर्मन्स चांगला मिळू शकेल. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे की आपल्याला जनावराकडून काय अपेक्षित आहे? आपल्याला जनावराकडून अपेक्षा आहे चांगलं आरोग्य, चांगलं प्रजोत्पादन. आम्हाला वासरू मिळालं पाहिजे दरवर्षी, तर आम्हाला उत्पादन मिळालं पाहिजे. आणि रोग प्रतिकारशक्तीसुद्धा तेवढीच चांगली असली पाहिजे. वारंवार पशुवैद्यक दवाखान्यात जाणे, ट्रीटमेंट करून घेणे ही काही फार अभिमानाची गोष्ट नाही मित्रांनो. पशुवैद्यक दवाखान्यात जाण्याचं काम कमीत कमी पडलं पाहिजे असं जर आम्हाला वाटत असेल तर आम्हाला हा जो खर्च करायचा आहे हा पशु आहारावर केला पाहिजे. कारण पशु आहारात केलेला कुठलाही खर्च वाया जाणार नाही. पशु आहारात केलेला कुठलाही खर्च वाया जाणार नाही. एक तर शरीर तरी बनेल, किंवा प्रजोत्पादन तरी चांगलं होईल, किंवा वासराची तरी वाढ होईल, किंवा त्यापासून उत्पादन तरी चांगलं मिळेल, किंवा जनावर तरी जास्त काळ जगेल. त्या जनावराकडून आम्हाला जास्त काळपर्यंत दूध घेता येईल. याचाच अर्थ असा आहे की पशु आहाराच्या बाबतीत आम्ही जे काही बरेचदा आम्ही दुर्लक्ष करतो, किंवा आमच्याकडे कदाचित काही संसाधन नसतात त्यामुळे होत असेल, अशा प्रकारचे जर आम्हाला प्रॉब्लेम्स येत असतील तर आम्हाला निश्चित पाहिलं पाहिजे की आमच्या ज्या जनावराला जे आहार द्यायचा आहे तो चांगल्या प्रकारचा आहार या जनावरांना देता आला पाहिजे. हा पुरवठा आम्ही यातून करतोय, कोरड्या चाऱ्यातून. हिरवा चारा, आता केवळ ज्या ठिकाणी जनावरांना नुसतं कोरडा चारा आम्ही जनावरांना देत असतो त्या ठिकाणी कोरड्या चाऱ्यातून सगळे खनिज आणि क्षार आपण जे बोललो ते नुसतं कोरड्या चाऱ्यातून जातील का हो? नुसतं कडब्यावर जनावरांचं आम्हाला पोषण करायचं आहे,
किती काळापर्यंत आम्ही त्या जनावरांपर्यंत अपेक्षा करू शकतो? एक लिमिट आहे. एका लिमिटपर्यंत जनावराचं शरीरसुद्धा त्याला काही प्रमाणामध्ये खनिज द्रव्य पुरवेल. कॅल्शियम जर आम्ही आहारातून देत नसेल तर हाडामधून कॅल्शियम निघेल, म्हणजे हाडं ढिसूळ होतील. अशा प्रकारे काही काळापर्यंत पुल ऑन करू शकतात, काही काळापर्यंत शरीराची काळजी घेऊ शकेल. एखाद्या गाभण गाईला जर आम्ही अशा प्रकारचे मिनरल मिक्सचर दिले नाही, तिला माहीत आहे वासरू वाढत आहे म्हणजे या वासराच्या वाढीसाठी ज्या ज्या काही गोष्टी लागणार आहे ती स्वतः पुरवते, कारण ती आई आहे, जन्मदात्री आहे. ती सगळे आपापल्या शरीरामध्ये ज्या काही गोष्टी साठवलेल्या असतील त्या वासरासाठी देणार आहे. आणि वासरू जन्मेल, कदाचित कमी वजनात जन्मेल, पण जन्मेल आणि गाईची परिस्थिती मात्र खंगलेली राहील. आणि या गाईकडून आम्ही दुधाची अपेक्षा करतो. या गाईकडून केवळ वासरासाठीच नाही, गाईनं वासरासाठी दूध दिलं तर आम्ही खुश नाही आहे. आम्हाला दूध पाहिजे, आम्हाला विकायसाठी दूध मिळालं पाहिजे. कुठून येणार आहे? तुम्ही या गिरणीमध्ये टाकलंच काही नाही. कशा प्रकारची आम्ही अपेक्षा जास्त प्रदानाची करतो आहेत? या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला पाहायचं आहे की आम्ही अजून काही खुराक देतो आहोत का. या सगळ्या गोष्टीचं मेंटेन करणं, प्रत्येक चाऱ्यामध्ये किती खनिज आहे, त्याचं किती द्यायला पाहिजे, एवढं सगळं गणित करायला आज पशुपालकांना आम्ही कुठं करू शकतो आहे? मग काही प्रकारचे आम्ही दुसरा एक सोर्स आमच्याकडे आहे की तो खनिज मिश्रण आहे. खनिज मिश्रण आम्ही जनावरांना देऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य जे असतील, ढेप असेल, ते कुठले वेगवेगळे घटक असतील, ह्या सगळ्या गोष्टींतून आम्हाला जनावरांना खनिजाचा पुरवठा करता येऊ शकेल. आज पशुपालनाची परिस्थिती अशी आहे की जनावराला मोकळं सोडायचं चरायला. खेड्यातले ऑर्गनाईज फार्मचं बोलत नाही मी. ज्या ठिकाणी ऑर्गनाईज फार्म आहे, ज्या ठिकाणी चांगला स्वच्छ गोठा आहे, ज्या ठिकाणी चांगल्या वंशावळीचे जनावर आहे, त्या ठिकाणचं बोलत नाही. परंतु बाकी ठिकाणी एक माऊली, घरातील शेतकरी माऊली शेतात जाते, दिवसभर काबाळ कष्ट करते आणि संध्याकाळी येताना त्याच जनावरांसाठी रात्रीची सोय म्हणून आपला चारा आपल्या डोक्यावर वाहून आणते. अशा प्रकारचं पशुपालन आहे. परंतु ही माया का बरं आहे? या जनावराबद्दल, जनावरासाठी घरी जाताना चारा, लेकरासाठी एखादा खाऊ घेणार नाही, पण त्या जनावरासाठी चारा घेऊन ती माऊली जरूर जाते. का बरं जाते? या माऊलीनं त्या घरासाठी भरपूर हातभार लावलेला आहे, या कुटुंबाला सावरलेला आहे, अडचणीच्या काळामध्ये सावरलेला आहे, लग्नाच्या काळामध्ये सावरलेला आहे, मुलाच्या शिक्षणाच्या काळामध्ये सावरलं आहे. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की माऊली अशा प्रकारचा चारा घेऊन जनावरांचं पोट भरण्याचं काम करते. कारण हे जनावर जे आहे हे आपल्याला जनावरांचे घेणार आहे. या वेगवेगळ्या चाऱ्यामधून, वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य घटकांमधून जे काही आम्हाला खनिजांचा पुरवठा करायचा आहे, याचा संबंध आपल्याला जाणून घेतला पाहिजे. की एक पहिली गोष्ट अशी की जमीन, एखाद्या जमिनीमध्ये एखादा घटक असेल तर तो त्या वनस्पतीमध्ये येईल, त्या चाऱ्यामध्ये तो घटक जाऊ शकेल. जर जमिनीमध्येच नाही, चाऱ्यामधून कुठून जाणार आहे? आणि चाऱ्यामध्ये नाही तर जनावराला कुठून मिळणार आहे? असा हा परस्पर संबंध आहे. म्हणजे जमीन असेल, चारा असेल आणि जनावर असेल, या तिघांचा कुठेतरी परस्पर संबंध आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस हा डायरेक्ट संबंध असतोच असं नाही. कॅल्शियम जास्त आहे म्हणून सगळ्या गोळ्या कॅल्शियम जास्त येईल सगळ्या चाऱ्यामध्ये असंही नाही. परंतु कुठंतरी याचा संबंध जुळलेला आहे. कारण जेणेकरून जमिनीतून चारा विकणार आहे, म्हणजे जमिनीतले जे अन्न घटक आहे ते चाऱ्यामध्ये किंवा वनस्पतीमध्ये जाणार आहे, वनस्पती जी गोष्ट आहे ती जनावराला मिळणार आहे आणि जनावराकडून जे शेण मिळणार आहे ते परत जमिनीत जाणार आहे. अशा प्रकारचं चक्र जे आहे या बाबतीत आपल्याला सुरू असल्याचं दिसून येतं. आणि शरीरामध्ये आपण कुठं खनिज नाहीत. या ठिकाणी आपण बोलतानाचा विषय महत्त्वाचा असा आहे की खनिज आणि क्षाराचं महत्त्व आम्हाला कळलं पाहिजे. एवढं जरी कळलं तर मला वाटतं या ठिकाणी आपण जी काही चर्चा करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी आपण यशस्वी झालो आहेत. या ठिकाणी आपण पूर्ण लिस्ट मी या बाजूला दिलेली आहे आणि कुठं नाही आहेत. हाडे आहे, स्नायूपेशी आहेत, पेशीचे द्रव्य आहे, यकृत आहे, लिव्हर आहे, मूत्रपिंड आहे, थायरॉइड ग्लँड आहे, लिव्हर आहे, बोन आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक घटकामध्ये, शरीरामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला असं वाटेल की बऱ्या प्रमाणामध्ये हे जे घटक आहेत हे कुठं ना कुठं शरीरामध्ये लागतात. हे एवढ्या ठिकाणी जर खनिजे लागत असतील तर त्याचं महत्त्व आम्हाला जाणायचं. माझ्या ठिकाणी उद्देश या ठिकाणी पिरियड घ्यायचा नव्हता किंवा तुम्हाला काही फार महत्त्व द्यायचं नव्हतं, परंतु याचं महत्त्व आम्हाला कळलं पाहिजे की अशा प्रकारची जर आम्हाला जनावरांना ह्या सगळ्या गोष्टीसाठी जर लागत असेल, हिमोग्लोबिन असेल, मायोग्लोबिन असेल, या सगळ्या गोष्टीसाठी जर आम्हाला हे लागत असतील तर आम्ही हे जनावर आहारातून निश्चित पुरवलं पाहिजे. मग आज जसं सांगत होतो की यांचा संबंध जे आहे एकमेकाचा, मग कॅल्शियमचा फॉस्फरसशी असणारा संबंध किंवा सेलेनियमचा व्हिटॅमिनशी असणारा संबंध, या सगळ्यांचा संबंध या ठिकाणी आपण पाहतो की असं वाटतं की लोकरीचा गोळा केल्यानंतर जे असे धागे घेतात ना, अशा प्रकारचं कुठंतरी चित्र निर्माण झालं आहे. यांचा सरळ संबंध नाही. काही गोष्टी फार पूरक आहेत. कॅल्शियम नुसतं देऊन होणार नाही. हाडांची ग्रोथ करायची नुसतं कॅल्शियम घ्यायचं असं होणार नाही. कॅल्शियमपासून हाडं बनवत नाही. कॅल्शियमसाठी फॉस्फरससुद्धा लागतो. फॉस्फरस आणि कॅल्शियम दोनाच एक प्रमाणात असतील तर हाडं बनतील, नाहीतर हाडामध्ये व्यंग निर्माण होईल. केवळ दोन असून जमत नाही, यासोबत व्हिटॅमिन डी, जीवनसत्वसुद्धा पाहिजे, तरच हाडं व्यवस्थित बनतील, तरच कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन शरीरामध्ये होईल.
तरच या ठिकाणी जनावराला याचा उपयोग होणार आहे. अशा प्रकारचं कॉपर मॉलिब्डेनम यांचा संबंध वेगळा आहे. प्रत्येक मिनरल्सचा एकमेकाशी कधी कधी परस्पर संबंध आहे किंवा पूरक संबंध आहे, काही ठिकाणी परस्पर विरोधी संबंध आहे. एक गोष्ट जास्त असेल दुसऱ्याला ॲब्सॉर्ब होऊ देणार नाही, दुसरी जी कमी असेल तर दुसरा ॲब्सॉर्ब होईल. अशा प्रकारचं कुठला तरी परस्पर संबंध किंवा काही ठिकाणी पूरक अशा प्रकारचे संबंध आहेत. या गोष्टीचा परस्पर विचार करणे किंवा या गोष्टीचा प्रत्येक वेळेस विचार करणे हे बरेचदा आपल्याला शक्य होत नाही. आणि मग या शरीर पोषणासाठी जसं आपण मगा सांगितलं सगळे घटक लागतात. अशा प्रकारचं एक व्हील आहे, जर घड्याळीमध्ये जसं व्हील असतं ना, तर एका व्हीलचा एखादा कोपरा जरी कट झाला ना तर हे चाक फिरणार नाही, घड्याळ आपलं टायमिंग बरोबर दाखवणार नाही. अशा प्रकारचे या ठिकाणी आपण सांगायचा प्रयत्न केला, समजा प्रथिने असतील, काही ठिकाणी कर्बोदके असतील, स्निग्ध पदार्थ, विटॅमिन्स, मिनरल्स, याचं सगळं काहीतरी एकमेकामध्ये चाकं फसलेले आहेत. एक गोष्ट कुठली इंडिपेंडंट नाही. नुसतं प्रोटीन दिलं म्हणजे झालं, नुसतं गव्हाचा कोंडा दिला म्हणजे झालं, नुसतं चारा दिला म्हणजे झालं, असं होत नाही. नुसतं तेल पाजलं म्हणजे झालं, असं होत नाही. या सगळ्या गोष्टींचं चाकं एकमेकाशी भिडले पाहिजे, तरच त्याची मुवमेंट किंवा तसं हे चक्र जे आहे पशुपालनाचं चक्र व्यवस्थित चालणार आहे. अन्यथा याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होतील. आणि चक्र चाललं म्हणजे आम्हाला अशा प्रकारचं एक वासरू असं छानसं चित्र आमच्या डोळ्यासमोर यायला पाहिजेत. धन्यवाद सर.